राज्यातल्या 12 जिल्हा परिषद अंतर्गत जे काही येणाऱ्या निवडणुका आहेत त्याचं मतदान काल सुरळीतपणे पार पडलं. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास 75% अधिक सरासरी जे मतदान आहे ते पार पडलेलं आहे आणि त्याची मतमोजणीची जी प्रक्रिया आहे ती आता उद्या होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता आपण करवीर तालुक्यातील जी मतमोजणी आहे या केंद्रावर आपण आता आहोत. कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील मतमोजणीच्या समोरची हे ईव्हीएमचे स्ट्रॉंग रूम आपण बघू शकतो. या ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम समोर जो कडा पहारा आहे तो पण आता आपण बघू शकतोय. पोलीस बंदोबस्तामध्ये हे ज्या सगळ्या ईव्हीएमचे स्ट्रॉंग रूम्स आहेत इथं ते ठेवण्यात आलेले आहेत. उद्या मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जे काही अधिकारी आहेत, निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा संबंधित जे काही अधिकारी आहेत त्यांचा आता त्याची व्यवस्थित तपासणी केली जात आहे. त्यांच्यासोबत जे काही संगणक असेल किंवा बाकीचे काही जे काही पार्ट्स असतील त्या सगळ्यांची व्यवस्थित तपासणी करून कशा पद्धतीनं ते आपल्याला उद्या वापरता येतील त्याची सगळी पडताळणी आहे ती केली जात आहे. आता आपण कोल्हापुरातील ह्याच्यासोबत ही करवीर मतमोजणी या केंद्रात आहोत. मतमोजणीच्या केंद्राच्या इथे जे टेबल्स आहेत त्या टेबल्स लावलेले आहेत. एकूण 8 टेबलवर ही मतमोजणी होणार आहे. अशा पार्श्वभूमीवर हे सगळं आपल्याला दिसू शकतंय. आत जर आपण बघायला गेलं तर आतून देखील ही जी आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जी सार्वत्रिक निवडणूक आहे त्याची ही मतमोजणीची जी प्रक्रिया आता चालू आहे आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीतच जे जिल्ह्यातील जे 12 तालुक्यातील 23,40,199 मतदारांपैकी 8,94,115 मतदार आहेत ते आता यामध्ये 8,45,557 महिला मतदार आहेत आणि तसंच इतर 35 मतदारांनी जो आपला मतदानाचा हक्क बजावला आहे असे एकूण 17,40,000 मतदारांनी हे जे मतदान केलेलं आहे या मतपेट्या ज्या आता आहेत त्या ईव्हीएमच्या स्ट्रॉंग रूम मध्ये आता कैद आहेत आणि उद्या याची मतमोजणी आता पार पडणार आहे. एकंदरीतच जर आता बघायला गेलं तर कोल्हापुरातून प्रचंड चुरशीनं जे मतदान आहे ते झालं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर ही जी सगळ्या 5:30 वाजेपर्यंत जी मतदान प्रक्रिया होती ही मतदान प्रक्रिया आता पार पडलेली आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीतच जे कोल्हापुरातील महायुती आणि महाविकास आघाडी अशा पद्धतीने ही जी काही लढत आहे ती लढत आता आपल्याला पार पडताना पाहायला मिळते. उद्या या सगळ्या ईव्हीएम जे मतमोजणी सुरू होणार आहे या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर उद्या यामध्ये नेत्यांची जी काही भवितव्य आहेत ती भवितव्य उद्या या सगळ्यामध्ये स्पष्ट होईल. एलएस मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.